नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बीकॉम सेम सेकंड स्टॅटिस्टिक्स टेक्निक अँड बिझनेस मॅथमॅटिक्स या विषयातील टेक युअर टेस्ट हे चॅप्टर आपण बघणार आहोत. आणि या चॅप्टरनुसार एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू कशी आगमन केला जातो हे एका उदाहरणाद्वारे आज आपण इथे बघूया. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्याकरिता आपण एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, in an investigation relating to the health and nutrition of children, two groups of children were compared. One belonged to the well-to families and the other belonging to the poor class. The following results were obtained. तर बघतो आपण इथे की आपल्याला हेल्थ अँड न्यूट्रिशन ऑफ चिल्ड्रन्स आणि आपल्याला फॅमिलीचा आपल्याला दोन ग्रुप दिलेला आहे. एक आहे वेल डन फॅमिलीज आणि दुसरं जे आहे पुअर क्लास फॅमिलीज. या वेल डन फॅमिलीज आणि पुअर क्लास फॅमिलीज आणि दुसरा जो घटक दिला आपल्याला की हेल्थ अँड न्यूट्रिशन, या दोघांमधला आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि त्याकरिता आपल्याला त्याचा रिझल्ट दिलेला आहे. बघतो आपण इथे की वेल टू डू चिल्ड्रेन, पुअर चिल्ड्रेन, आणि बघतो आपण की हेल्थ अँड न्यूट्रिशन मध्ये आपल्याला दिलेलं आहे की बिलो नॉर्मल वेट आणि दुसरं दिलं आपल्याला अबोव नॉर्मल वेट. तर इथे बघतो आपल्याला जे काय आपल्याला रिझल्ट दिलेला आहे यामध्ये बघतो आपण की बिलो नॉर्मल वेट असे असणारे वेल टू डू चिल्ड्रेन असे किती आहेत 23 आणि पुअर चिल्ड्रन किती आहेत 75. आणि अबोव नॉर्मल वेट वेल टू डू चिल्ड्रेन असे आहेत किती 42 आणि पुअर चिल्ड्रन्स किती आहेत नाही. त्याचं आपण टोटल जर बघितलं तर बघतो आपण की उभ्यामध्ये जर आपण टोटल केली तर वेल टू डू चिल्ड्रेन टोटल आहे 65 आणि पुअर चिल्ड्रेन यांची टोटल आहे 84. आणि त्यानंतर बिलो नॉर्मल वेट असणारे चिल्ड्रन यांची जर आपण टोटल केली तर ते आपल्याला आडव्यामध्ये दिसतो 98 आणि अबोव नॉर्मल वेट यांची टोटल दिसतो आपल्याला 51. आणि या दोघांची आपण टोटल जर केली आडवी आणि उभी तर ते येतो 149. हे आपल्याला रिझल्ट दिलेलं आहे. आणि यावरून आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची. तर आपल्याला दोन घटक दिलेला आहे. एक आहे फॅमिली दिलेला आहे आणि दुसरं जे आहे हेल्थ अँड न्यूट्रिशन. या दोघातलं आपल्याला काय एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची आहे. तर त्याकरिता प्रथम बघतो आपण आणि यावरून आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची आहे. सोल्युशन, आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे आपण कॅल्क्युलेशन ऑफ द व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर बघतो आपण की प्रथम आपल्याला एक्स स्क्वेअरची किंमत काढत असताना आपल्याला जो टेबल दिलेला तो तुमचा ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज आहे आणि त्यावरून आपल्याला एक्सेप्टेड व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची आहे. त्यामुळे प्रथम आपण जे आपल्याला टेबल दिलं होतं, जे काय आपल्याला डेटा दिलं होतं ते डेटा आपण प्रथम लिहून घेऊया. तर बघतो आपण की आपल्याला फॅमिली जसं 2 टाईपचं होतं आणि न्यूट्रिशन आणि हेल्थ जे बघतो आपण की ते नॉर्मल अँड अबोव्ह असं 2 टाईपचं होतं. त्यामुळे आपण 2 कॉलम्स आणि 2 रोज असं तयार केलं आणि त्याचं टोटल. त्यानंतर आपण त्याला नाव देऊया वेल टू डू चिल्ड्रेन, त्याला आपण म्हणू कॅपिटल ए. आणि त्यानंतर दुसरं जे आहे तुमचं पुअर चिल्ड्रेन, त्याला आपण म्हणूया स्मॉल ए, कारण की तुमचं फॅमिलीज दिलेलं आहे. वेल टू डू चिल्ड्रन फॅमिलीज आणि पुअर चिल्ड्रन फॅमिलीज. त्यामुळे फॅमिलीजचे आपल्याला दोन प्रकार दिसतात त्याच्यामध्ये. एक आहे तुमचं वेल टू डू चिल्ड्रेन, त्याला आपण म्हणू कॅपिटल ए, आणि दुसरं जे आहे तुमचं पुअर चिल्ड्रन त्याला आपण म्हणूया स्मॉल ए. त्यानंतर त्यांची टोटल
त्यानंतर रो मध्ये बघतो आपण की आपल्याला दिलेलं आहे की बिलो नॉर्मल वेट, त्यामुळे आपण त्याला म्हणूया कॅपिटल बी, कारण की आपल्याला दोन घटक दिलेला ए आणि बी असं आपण समजू. त्यामुळे फॅमिलीला आपण ए म्हटलं आपण, आणि जे हेल्थ अँड न्यूट्रिशन मध्ये दिलं त्याला आपण म्हणूया बी. तर त्यामुळे बिलो नॉर्मल वेट याला आपण कॅपिटल बी म्हणू, आणि अबोव नॉर्मल वेट त्याला आपण म्हणूया स्मॉल बी. आणि त्याचं आपल्याला मग काय व्हॅल्यूज दिलेले आहेत, त्याची टोटल म्हणजे आपलं आडव्यामध्ये टोटल आणि उभ्यामध्ये आपण त्याचे टोटल करावायचे. त्यानंतर बघतो आपण की उदाहरणामध्ये आपल्याला बिलो नॉर्मल वेट असं वेल टू डू चिल्ड्रेन, त्यांची व्हॅल्यू किती दिली होती आपल्याला, अब्सोल्यूट व्हॅल्यू 23 उदाहरणामध्ये दिलेला आहे. म्हणजे काय, वेल टू डू चिल्ड्रेन त्याला आपण ए म्हटलं, आणि बिलो नॉर्मल वेट याला आपण कॅपिटल बी म्हटलं. त्यामुळे कॅपिटल ए कॅपिटल बी त्याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 23. त्यानंतर बघतो आपण की वेल टू डू चिल्ड्रेन आणि अबोव नॉर्मल वेट याची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 42, म्हणजेच काय, कॅपिटल ए स्मॉल बी. त्यानंतर पुअर चिल्ड्रेन आणि बिलो नॉर्मल वेट स्मॉल ए आणि कॅपिटल बी असं त्याची व्हॅल्यू दिली आपल्याला 75. आणि त्यानंतर पुअर चिल्ड्रेन आणि अबोव नॉर्मल वेट याची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 9, म्हणजे स्मॉल ए स्मॉल बी. आणि त्यानंतर आपण यांची टोटल करून घेऊया. तर वेल टू डू चिल्ड्रेन म्हणजे कॅपिटल ए आहे, याची जर बेरीज केला आपण किती येत होते 65, त्यामुळे आपण टोटल कॅपिटल ए 65. त्यानंतर पुअर चिल्ड्रेन स्मॉल ए याची जर आपण बेरीज केली तर ते आहे बेरीज 84. त्यानंतर आडव्यामध्ये आपण बेरीज करून घेऊया बिलो नॉर्मल वेट, तर त्याची बेरीज आहे 23 + 75 98, आपण म्हणूया कॅपिटल बी. आणि त्यानंतर अबोव नॉर्मल वेट स्मॉल बी यांची जर आपण बेरीज केली तर 42 + 9 असं मिळतं आपल्याला 51 स्मॉल बी. आणि त्यानंतर या टोटलची म्हणजे काय, आडव्यामध्ये आपल्याला दिले टोटल आणि उभ्यामध्ये टोटल दिले आहे, त्या दोन्ही टोटलची आपण बेरीज करून घेऊया. आणि दोघांची बेरीज ही सारखीच असते, त्यामुळे बेरीज जर केलो आपण ते मिळतो आपल्याला आडव्या आणि उभं 149, आणि त्याला आपण म्हणतो एन. तर हे आपल्याला काय दिलं आहे, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू दिलेला आहे. आपल्याला उदाहरणामध्ये आपल्याला रिझल्ट दिलं होतं आपल्याला की फॅमिलीजन त्यांचं हेल्थ अँड न्यूट्रिशनचं. तर असं आपल्याला काय त्याचं व्हॅल्यूज दिली होती, ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज. आणि यावरून आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक व्हॅल्यूचं ऑब्झर्व्ड व्हॅल्यूचं आपल्याला काय करायचं आहे, त्याचं ॲक्सेप्टेड व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला प्रथम शोधून काढावं लागतं. इथे बघतो आपण कॅपिटल ए कॅपिटल बी, कॅपिटल ए स्मॉल बी, स्मॉल ए कॅपिटल बी आणि स्मॉल ए स्मॉल बी या 4 व्हॅल्यूजचं म्हणजे 23, 75, 42 अँड 9 या 4ही ऑब्झर्व्ड व्हॅल्यूचं आपल्याला काय करावं लागतं, त्याचं ॲक्सेप्टेड व्हॅल्यू आपल्याला शोधून काढावं लागतो. त्यामुळे प्रथम आपण या 4ही व्हॅल्यूचं ॲक्सेप्टेड व्हॅल्यू आपण शोधून काढूया. द ॲक्सेप्टेड फ्रिक्वेन्सीज वुल बी, आपण त्याला फ्रिक्वेन्सीज किंवा व्हॅल्यूज आपण म्हणू शकतो. त्यामुळे आपण पहिला जो दिला आपल्याला 23 म्हणजे कॅपिटल ए कॅपिटल बी, त्याचं आपण काढून घेऊया. तर 23 करिता आपण त्याचं ॲक्सेप्टेड व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला शोधून काढायचे आहे. म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यूचं आपल्याला ॲक्सेप्टेड व्हॅल्यू किती आहे, अवलोकन मूल्याचं अपेक्षित मूल्य किती आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. त्यामुळे त्याचं जो सूत्र असेल की 23, त्याला आपण म्हणतो, नाव दिलं आपण त्याला कॅपिटल ए कॅपिटल बी. तर त्याचं आपण व्हॅल्यू कसं काढतो, कॅपिटल ए इंटू कॅपिटल बी अपॉन एन. तर इथे बघतो आपण की कॅपिटल ए याची टोटल आपण घेतो आणि कॅपिटल बी याची टोटल घेतो, आणि एन म्हणजे काय, टोटलची टोटल म्हणजे एन. हे जर व्हॅल्यू आपण ठेवलं इथे, तर कॅपिटल ए ची व्हॅल्यू जी आहे टोटलमध्ये बघतो आपण 65, आणि कॅपिटल बी ची टोटलमध्ये व्हॅल्यू आहे किती 98. या दोघांचा गुणाकार आणि एन टोटल दोन्हीसाठी टोटल आपण केलो, त्या तुमचं 149, हे झालं तुमची एनची व्हॅल्यू. आणि त्यांना आपण जर 149 भागलं तर आपल्याला मिळतो 43, म्हणजे 23 या ऑब्झर्व्ड व्हॅल्यूची ॲक्सेप्ट व्हॅल्यू किती आहे 43. तसंच दुसऱ्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यूची आपण सुद्धा ॲक्सेप्टेड व्हॅल्यू आपण शोधून काढूया. तर दुसरी जी व्हॅल्यू आहे 42 कॅपिटल ए स्मॉल बी,
याकरिता फॉर्म्युला असेल की कॅपिटल ए इंटू स्मॉल बी अपॉन एन. परत बघतो आपण की टोटलमध्ये बघतो आपण की कॅपिटल एचं 65 आहे आणि स्मॉल बी आहे 51. त्यामुळे 65 इंटू 51 अपॉन एन आपल्याला दिलेला आहे 149. त्यांना आपण भाग दिला तर आपल्याला मिळतो 22. त्यामुळे 42 या ऑब्जेक्ट व्हॅल्यूची एक्सपेक्ट व्हॅल्यू किती असेल 22. त्यानंतर तिसरी जी संख्या दिली आहे आपल्याला 75, त्याचं नाव आहे स्मॉल ए कॅपिटल बी. त्यामुळे स्मॉल ए इंटू कॅपिटल बी अपॉन एन करूया आपण. त्यामुळे स्मॉल एचं टोटल व्हॅल्यू दिली आपल्याला 84 आणि कॅपिटल बीचं टोटल व्हॅल्यू दिली आपल्याला 94 अपॉन एन 149. भाग देऊया. भाग जर दिलो आपण तर आपल्याला मिळतो 55. त्यामुळे 75 या ऑब्जेक्ट व्हॅल्यूची एक्सेप्टेड व्हॅल्यू असेल 55 आणि शेवटची संख्या आहे 9. त्याला आपण म्हणतो स्मॉल ए स्मॉल बी. या 9चं एक्सेप्टेड व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे स्मॉल ए इंटू स्मॉल बी अपॉन एन. तर बघतो आपण की टोटलमध्ये स्मॉल एची व्हॅल्यू दिली आहे 84 आणि स्मॉल बीचं टोटल दिलं आहे 51. या दोघांचा गुणाकार भागिला एन म्हणजे 149. तर भाग दिला आपल्याला मिळतो 29. त्यामुळे 9 या ऑब्जेक्ट व्हॅल्यूचं एक्सेप्टेड व्हॅल्यू असेल 29. आता बघतो आपण की इथे 23, 42, 75 अँड 9 या ऑब्जेक्ट व्हॅल्यूचं आपण काय केलं त्याचं एक्सेप्टेड व्हॅल्यू आपण काढलेले आहे. ते अनुक्रमे 43, 22, 55 अँड 29. मग काय करायचं की जे आपण एक्सेप्टेड व्हॅल्यू काढलेले आहे ते परत काय करायचं, जो तुम्हाला तथ्य दिलं होतं त्या तथ्यामध्ये जे ऑब्जेक्ट व्हॅल्यू होतं त्या ऑब्जेक्ट व्हॅल्यूच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आता एक्सेप्टेड व्हॅल्यू तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे परत तक्ता तुमचा तसाच असेल. आपण दिलं होतं की वेल टू डू चिल्ड्रेन कॅपिटल ए, पुअर चिल्ड्रेन कॅपिटल स्मॉल ए, त्यानंतर त्यांची टोटल, त्यानंतर बिलो नॉर्मल वेट बी कॅपिटल बी आणि अबो नॉर्मल वेट स्मॉल बी आणि त्याची टोटल. तर बघतो आपण की पहिला जे होतं तुमचं वेल टू डू चिल्ड्रेन आणि बिलो नॉर्मल वेट म्हणजे कॅपिटल ए कॅपिटल बी, याची व्हॅल्यू आपल्याला दिली होती 23 आणि त्याचा आपण एक्सेप्टेड व्हॅल्यू काढली ए बी 43. त्यानंतर दुसरं जे आहे तुमचं कॅपिटल ए स्मॉल बी, याचा आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढली होती, एक्सेप्टेड व्हॅल्यू आपण काढली होती 22. त्यानंतर तिसरं जी व्हॅल्यू होती तुमचं स्मॉल ए कॅपिटल बी म्हणजे पुअर चिल्ड्रेन अँड बिलो नॉर्मल वेट, याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 55 आणि शेवटची जी चौथी संख्या होती कॅपिटल स्मॉल ए आणि कॅपिटल बी, तर त्याची व्हॅल्यू होती 29. त्यानंतर आपण त्यांची बेरीज केलं आपण उभ्यामध्ये आणि आडव्यामध्ये, तर ते मिळेल तुम्हाला कॅपिटल ए 65, स्मॉल ए 84, त्यानंतर आडव्यामध्ये कॅपिटल बी 98 आणि स्मॉल बी 51. आणि या टोटलची टोटल जर केलं तर ते मिळतं आपल्याला एन इज इक्वल टू 149. तर इथे बघतो आपण की जे ऑब्जेक्ट व्हॅल्यूची जी टोटल होती तीच टोटल तुमची काय असेल एक्सेप्टेड व्हॅल्यूची सुद्धा तीच टोटल असेल. त्यामुळे टोटलमध्ये चेंजेस होत नाही. तर काय फक्त जे यांचं ऑब्जेक्ट व्हॅल्यू आहे फक्त त्यांचं व्हॅल्यूज एक्सेप्टेड व्हॅल्यू ऑब्जेक्ट व्हॅल्यू असते ते फक्त चेंज होत असते. त्यामुळे टोटल तुमची जशी तशी असतो. हे झालं तुमचं आता एक्सेप्टेड फ्रिक्वेन्सीज फ्रिक्वेन्सी टेबल. आणि या टेबलवरून आपल्याला मग काय एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर इथे बघतो आपण की एक्स स्क्वेअरचं व्हॅल्यू काढत असताना त्याचं फॉर्म्युला आपल्याला प्रथम लक्षात घ्यावं लागेल. अप्लाइंग द फॉर्म्युला. फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू समेशन, बॉक्स ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेला आहे की ब्रॅकेटमध्ये एफ मायनस F1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन F1. त्यामुळे बघतो आपण की जे 4 आपण ऑब्जेक्ट व्हॅल्यू दिले आहेत आपण त्याचं 4ही ऑब्जेक्ट व्हॅल्यूचं काय केलं एक्सेप्टेड व्हॅल्यू पण काढलेलं आहे. त्या 4ही ऑब्जेक्ट व्हॅल्यूचं आपल्याला ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं की फॉर्म्युला एफ मायनस F1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन F1 या 4ही व्हॅल्यूला आपण या सूत्र लावून त्याचा आपला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. किंवा बघतो आपण की दुसरा जो फॉर्म्युला आहे ऑर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू समेशन, बॉक्स ब्रॅकेट दिला तुम्हाला त्याच्यामध्ये दिलं तुम्हाला की ब्रॅकेटमध्ये ओ मायनस ई ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन E1.
ई म्हणतो आपण त्याला. तर इथे बघतो आपण की ओ फार तुमचं काय असते ऑब्जेक्ट व्हॅल्यू आणि ई फार तुमचं एक्सेप्टेड व्हॅल्यू. तर आपण असं दोन फॉर्म्युले आहेत तुमचे दोन पैकी कुठला तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. त्यानंतर बघतो आपण की ते एफ आणि F1 काय आहे किंवा ओ आणि ई काय आहे. तर बघतो आपण की वेअर एफ स्टँड फॉर ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज. एफ म्हणजे काय तुमचं ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज आहे आणि F1 काय तुमचं स्टँड फॉर एक्सेप्टेड फ्रिक्वेन्सीज. आपण ज्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यूचे आपण एक्सेप्टेड व्हॅल्यू आपण काढल्या ते तुम्हाला तिथे ठेवायचं. ओ आणि ई बघतो आपण की जी तुम्हाला दिसतो की ओ फॉर ऑब्जेक्ट व्हॅल्यू आणि ई फॉर एक्सेप्टेड व्हॅल्यू. त्यामुळे आपण या फॉर्म्युला तुम्हाला ठेवायचा आहे. तिथे बघतो की तुम्हाला ब्रॅकेट बॉक्स ब्रॅकेट तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे काय हा जो फॉर्म्युला तुमचं बॉक्स ब्रॅकेटमध्ये दिलेला ते काय तुमचं प्रत्येक ऑब्जेक्ट व्हॅल्यू करत तुम्हाला हा सूत्र लागेल. त्यामुळे 4 तुम्हाला इथे ऑब्जेक्ट व्हॅल्यू दिले आहेत. त्यामुळे तुमचं काय होईल तिथे 4दा तुम्हाला ते प्लस करावं लागेल तुम्हाला हा फॉर्म्युला. त्यानंतर समोर बघतो आपण की पुटिंग द व्हॅल्यू इन द अबोव फॉर्म्युला. आता वरच्या फॉर्म्युला आपण काय करू किमती ठेवू. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, तर बघतो की पहिलं जे तुमचं ऑब्जेक्ट व्हॅल्यू 23, ठीक आहे. तर त्यानुसार जर घेतलं आपण तर काय एफ मायनस F1 अपॉन F1 किंवा ओ मायनस ई ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ई जर केलं आपण तर ओ तुमची काय ऑब्जेक्ट व्हॅल्यू. पहिलं जे तुमचं ऑब्जेक्ट व्हॅल्यू 23 त्याचं एक्सेप्ट व्हॅल्यू किती आहे 43 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ई. ई म्हणजे काय तुमचं एक्सेप्टेड व्हॅल्यू तर ते घेतलं आपण 43. त्यानंतर दुसरं व्हॅल्यू घेतले आपण ऑब्जेक्ट व्हॅल्यू प्लस दुसरी व्हॅल्यू तुमची ऑब्जेक्ट व्हॅल्यू 43 त्याचं एक्सेप्टेड व्हॅल्यू किती आहे 22 त्यामुळे -22 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्सेप्टेड व्हॅल्यू 22 प्लस तिसरं जे तुम्हाला व्हॅल्यू दिले ऑब्जेक्ट व्हॅल्यू 75. त्या 75चं एक्सेप्टेड व्हॅल्यू आहे 55 त्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये 75 मायनस 55 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 55 आणि शेवटची संख्या होती 9 ऑब्जेक्ट व्हॅल्यू. त्याचं बघतो आपण की तुम्हाला ऑब्जेक्ट व्हॅल्यू 9 होतं आणि त्याची एक्सेप्टेड व्हॅल्यू होती 29 अपॉन एक्सेप्टेड व्हॅल्यू 29. तसं आपण त्यामध्ये आपण ठेवलं आणि त्यानंतर आपण मग त्याचं काय करायचं तुम्हाला बीजगणितीय पद्धतीनुसार ते आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर बघतो आपण की 23 मायनस 43 जर केलं आपण तर काय मिळतं आपलं -20 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 43. त्यानंतर दुसरी संख्या आहे ब्रॅकेटमध्ये 43 मायनस 22 ब्रॅकेट स्क्वेअर. 43 मायनस 22 जर केलं आपलं काय मिळतं आपलं 20 आणि या 20चं स्क्वेअर अपॉन 22. त्यानंतर तिसरं जे आहे प्लस 75 मायनस 55 ब्रॅकेट स्क्वेअर. 75 मायनस 55 जर केलं तर आपल्याला मिळतो 20 त्यामुळे 20 स्क्वेअर अपॉन 55. तिथे 43 दिसतो तुम्हाला तर ते काय तिथे 55 आला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर लास्ट आहे प्लस 9 मायनस 29. तर 9 मायनस 29 जर केलं आपल्याला मिळतो -20 आणि त्याचा स्क्वेअर अपॉन 29. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करू आपण की जे आपल्याला स्क्वेअर दिलेलं आपण ते स्क्वेअर काढून घेऊया. तर नेक्स्ट स्टेप असेल -20चं स्क्वेअर काय ना -20 स्क्वेअर 400. त्यामुळे ए स्क्वेअर इज इक्वल टू 400 अपॉन 43 प्लस 20चा परत स्क्वेअर दिला तुम्हाला 20 स्क्वेअर 400 त्यामुळे प्लस 400 अपॉन 22 प्लस 20 स्क्वेअर 400 त्यामुळे 400 अपॉन 55 प्लस -20चा स्क्वेअर 400 त्यामुळे 400 अपॉन 29. इथे सुद्धा बघतो आपण की प्रत्येक ठिकाणी 55 असायला पाहिजे तर 43 झालेला आहे, ठीक आहे. तर थर्ड ठिकाणी काय करायचं अपॉन 55. त्यानंतर बघतो आपण की आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 400 अपॉन 43 प्लस 400 अपॉन 22 प्लस 400 अपॉन 55 प्लस 400 अपॉन 29. याचं काय करायचं भागाकार करायचं. भागाकार जर केला आपण तर आपल्याला मिळेल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 400 अपॉन 43 तर मिळतो आपल्याला 9.30 प्लस 400 अपॉन 22 जर केला आपण तर मिळतो आपल्याला 18.18 प्लस
400/55 जर केलं तर आपल्याला मिळतो 7.27 प्लस 400/29 जर केलं तर आपल्याला मिळतो 13.79 आणि त्यानंतर शेवटी काय करायचं, या सर्वांची बेरीज करायची. बेरीज जर केलं तर आपल्याला मिळतो x² = 48.54 आणि 48.54 हे असेल तुमचं द व्हॅल्यू ऑफ x² इज 48.54. तर विद्यार्थी मित्रांनो, x² ची किंमत या मेथडनुसार काढली जाते. तर बघतो आपण की जो आपल्याला उदाहरण दिलं होतं ते होतं तुमचं आपल्याला बघतो आपण की उदाहरणामध्ये टेबल जो दिलं होतं तुम्हाला ते काय 2 कॉलम दिले आहेत तुम्हाला आणि 2 रो दिले आहेत. त्यामुळे आपण त्याला म्हणतो 2x2 चं टेबल आणि त्यानुसार आपण त्या 2x2 च्या टेबलचा आपण x² ची किंमत काढली या पद्धतीने. त्यानंतर बघतो आपण की याचा आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. मग बघतो की डिग्री ऑफ फ्रीडम कसा काढला जातो. तर कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम त्याला आपण DF म्हणतो. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे DF = ब्रॅकेटमध्ये C-1 इंटू ब्रॅकेटमध्ये R-1. तर बघतो आपण इथे की C-1 आणि R-1. तर C फॉर बघतो आपण जे तुम्हाला उदाहरण दिलं असेल त्यामध्ये उदाहरणामध्ये कॉलम किती आहेत आणि R फॉर रो, तर तिथे रो किती आहेत. तर इथे बघतो आपल्याला की कॅपिटल ए स्मॉल ए असं 2 आपल्याला कॉलम दिलं होतं आणि रो आपल्याला 2 दिलं होतं नॉर्मल आणि अबोव्ह. त्यामुळे रो तुमची किती आहेत 2 आहेत आणि कॉलम सुद्धा तुमचे 2 आहेत. त्यामुळे आपण या फॉर्म्युलामध्ये DF = C-1 इंटू R-1 मध्ये आपण ठेवलं R ची किंमत आणि C ची किंमत. तर C = 2 आहेत तुमचे कॉलम, त्यामध्ये 2-1 होईल इंटू R कॉलम सुद्धा किती आहेत आपले 2 आहेत, त्यामुळे 2-1 होईल. त्यानंतर आपण ते मायनस जर केलं 1 त्यामधून तर काय मिळतं आपल्याला 1 इंटू 1 आणि याचा गुणाकार जर केलं तर किती मिळतो 1. त्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे DF किती असेल तुमचं 1 असेल. हे झालं DF = 1. तर अशा पद्धतीने मित्रांनो उदाहरण आपल्याला दिलं असेल 2x2 चं टेबल तर त्याचं आपण कॅल्क्युलेशन